सध्या उद्धव ठाकरे माहीममध्ये आहेत। दक्षिण मध्य मुंबई यामध्ये हा भाग येतो। राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई अशी लढत या मतदारसंघामध्ये होत आहे। मतदारांच्या तक्रारीनंतर उद्धव ठाकरे स्वतः आता रस्त्यावर उतरलेत आणि मतदानाच्या आढाव्यासाठी आता ठाकरे वेगवेगळ्या बूथना भेटी देत आहेत। काही वेळापूर्वीच त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांनी निवडणूक आयोग आणि भाजप यांच्यावर हल्लाबोल केलेला आहे। आता मतदानाच्या आढाव्यासाठी ठाकरे माहीममध्ये दाखल झाले। माहीम हा भाग दक्षिण मध्य मुंबईमध्ये येतो। इथे राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई अशी लढत होत आहे। तर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आता सध्या माहीममध्ये आहेत। पत्रकार परिषदेला सेनाभवनमध्ये जाण्याच्या आधी देखील उद्धव ठाकरेंनी इथे संवाद साधलेला होता। मतदारांच्या अनेक तक्रारी आलेल्या आहेत। त्याचबरोबर मतदान केंद्रांवर मुंबईकरांच्या लांबच लांब रांगा लागल्या। मतदान केंद्रात जी लोक असतील त्यांचं मतदान पूर्ण झाल्याशिवाय केंद्र बदलून त्याच्यामुळे 7 ते 6 वाजले तरी त्या वेळेस आलेले मतदार त्यांना मतदान केल्याशिवाय मतदान केंद्र बदलू शकत नाही। मतदान केंद्र मतदान पूर्ण होईल तेव्हा आणि 17C सगळं कंपनी झाले तरी मतदान होत नाही तोपर्यंत बंद नाही होतात। आतमध्ये जाणं महत्वाचं आहे। आता तुम्ही सगळे घरोघरी जा। धन्यवाद आदिजी तुम्ही पण आहे ना? हो आदिजी साहेब त्याला घे ना। माझं पण मायाचं नाव वैद्य आणि या आपल्या महिला शाखा संघटना शकुंतला आनंदात तर सकाळी 6 वाजले तरी मतदान करा असं उद्धव ठाकरे यांनी आवाहन केलेलं आहे। माहीम मतदान केंद्रावर उद्धव ठाकरे यांनी नागरिकांशी संवाद साधलेला आहे। माहीमधल्या मतदान केंद्राचा उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला। मुंबईमध्ये ठिकठिकाणी संत गतीने मतदान होत असल्याचा आरोप करण्यात आलाय। निवडणूक आयोगाकडे वेळ वाढवून देण्याची मागणी देखील करण्यात आली आहे। त्यानंतर आता वेगवेगळ्या मतदान केंद्राच्या बाहेर उद्धव ठाकरे आढावा घेत आहेत। पाय सांभाळते तर माहीम मतदान केंद्रावर ठाकरेंनी नागरिकांशी संवाद साधलेला आहे। सकाळचे 6 वाजले तरी मतदान करा असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलंय। निवडणूक आयोग पक्षपातीपणा करतोय असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला आहे। तर जिथे तक्रारी आहेत तिथे अधिकाऱ्यांची नावं लिहून घ्या असं आवाहन सुद्धा उद्धव ठाकरे यांनी केलं। मोदी सरकार पराभवाच्या भीतीने निवडणूक आयोगाचा उपयोग घरगड्यासारखा करते असा हल्लाबोल सुद्धा माहीमधल्या मतदान केंद्राचा आढावा ठाकरेंनी घेतलेला आहे। माहीममध्ये उद्धव ठाकरे बूथची पाहणी करण्यासाठी दाखल झाले होते। मतदान केंद्रात जी लोक असतील त्यांचं मतदान पूर्ण झाल्याशिवाय केंद्र बदलू शकत नाही। त्याच्यामुळे 7 ते 6 वाजले तरी त्या वेळेस आलेले मतदार त्यांना मतदान केल्याशिवाय मतदान केंद्र बदलू शकत नाही। मतदान केंद्र मतदान पूर्ण होईल तेव्हा आणि 17C सगळं कंपनी झाले आणि कोणीच शेवटपर्यंत